नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या दिशेनं अज्ञातांनी फेकल्या उसाच्या कांड्या। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावाधाव। दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दैनिक पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा, शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवारांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली भेट। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं भेटीत झाली चर्चा। आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो पणत्यांनी उजळला पंचगंगेचा नदी घाट। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या दिशेनं अज्ञाताकडून उसाच्या कांड्या फेकण्यात आल्या। मुख्यमंत्री कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना उजळाईवाडी परिसरात हा प्रकार घडला। अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांची मात्र धावाधाव उडाली। राज्याचे मुख्यमंत्री आज एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापुरात आले होते। या कार्यक्रमातील भाषण संपवून बाहेर पडत असताना एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना आमच्या उसाला भाव द्या अशी जोरदार मागणी केली। अचानक झालेल्या या प्रकारानं सुरक्षा यंत्रणेचा गोंधळ उडाला। पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं। त्यानंतर मुख्यमंत्री उजळाईवाडी विमानतळाकडे जात असताना त्यांच्या वाहनाच्या ताफ्याच्या दिशेनं अज्ञातांनी उसाच्या कांड्या फेकल्या। या प्रकारामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आहे हे जिल्ह्यातील मतदारांनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिलंय। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गावागावातील छोट्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। आज कोल्हापुरात आयोजित केलेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते। शिवसेना शिंदे गटाच्या गटप्रमुखांचा मेळावा आज कोल्हापुरात आयोजित करण्यात आला होता। मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। मेळाव्यात मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं मतदारांनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिल्याचं सांगितलं। विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गावागावातील छोट्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावं असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केलं। पालकमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार धैर्यशील माने यांनी मनोगत व्यक्त केली। यावेळी कोल्हापुरातील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, सरिता मोरे, मृदुला पुरेकर, कमलाकर भोपळे, राजू हुंबे, रमेश पोवार, रत्नेश शिरोळकर, अजित मोरे, रामचंद्र भाले यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। मेळाव्याला उद्योगमंत्री उदय सामंत, नामदार शंभूराज देसाई, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार सुजित मिणचेकर, जयश्री जाधव, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान या मेळाव्यात नियोजनाचा अभाव पाहायला मिळाला। व्यासपीठाजवळ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती, त्यामुळे सावळ्या गोंधळातच हा मेळावा झाला। दरम्यान या मेळाव्यात व्यासपीठासमोर प्रकाश झोतासाठी उभारलेल्या बॅरिकेडमध्ये विजेचा प्रवाह उतरल्यानं एकाला धक्का बसला। यावेळी तात्काळ त्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मेळावा सुरू होण्यापूर्वी झालेल्या या प्रकारामुळे चांगलीच तारांबळ उडाली। शिंदे सेनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील मार्केटयार्ड परिसरातील सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात प्रकाश झोताची व्यवस्था म्हणून व्यासपीठासमोर उभा केलेल्या बॅरिगेटमध्ये विजेचा प्रवाह उतरला।
एक कर्मचारी या बॅरिकेडवर चढून वीज पुरवठा सुरू करत असताना त्याला विजेचा धक्का बसला. वेळीच प्रसंगावधान राखत कर्मचारी खाली उतरला, मात्र खाली उतरताच तो जमिनीवर कोसळल्यानं यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा घाटावर शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं आज दीपोत्सव साजरा करण्यात आला. पहाटे 51,000 पणत्यांच्या प्रकाशानं घाट उजळून निघाला होता. हा दीपोत्सवाचा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविकांनी पंचगंगा नदी घाटावर गर्दी केली होती. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जुना बुधवारपेठ इथल्या शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरातील पंचगंगा घाटावर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नदी घाटावर आकर्षक रांगोळी रेखाटण्यासाठी आणि पणत्या प्रज्वलित करण्यासाठी शेकडो महिलांनी पहाटेपासूनच हजेरी लावली होती. दीपोत्सवावेळी 51,000 पणत्या प्रज्वलित करून भाविकांनी नदीघाट उजळला होता. गुलाबी बोचरी थंडी, भक्ती संगीताची धून आणि दीपोत्सवानं उजळून निघालेला पंचगंगा घाट हे नयन मनोहारी दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या सोहळ्याला मान्यवरांनी उपस्थिती लावली. सोहळ्यात प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक देसाई यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामाबाबत रंगकर्मींच्या वतीनं आज रंगभूमी दिनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रंगमंचावर कला सादर करून महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावर महापालिका प्रशासकांनी येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत रखडलेली कामं पूर्ण केली जातील असं आश्वासन दिलं. मात्र वेळेत कामं पूर्ण झाली नाहीत तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा कलाकारांच्या वतीनं देण्यात आलाय. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामाबाबत मागील 5-6 महिन्यांपासून रंगकर्मींच्या वतीनं सातत्यानं पाठपुरावा केला जातोय. काम पूर्ण होऊन रंगकर्मी दिनादिवशी नाट्यगृह उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिलं होतं. मात्र याची पूर्तता न झाल्यानं आज रंगकर्मींनी नाराजी व्यक्त करत केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जळालेल्या मंचावर आपली कला सादर केली. त्यानंतर अनेकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. लावणी कलाकारांनी ज्या मातीतून लावणी उदयास आली त्याच कोल्हापूर नगरीत लावणीला थिएटर मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. ही कला जगावी आणि जोपासावी असं वाटत असेल तर थिएटर द्या असं आवाहन कलाकारांनी केलं. दरम्यान महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी येत्या 25 नोव्हेंबरपर्यंत केशवराव भोसले नाट्यगृहाची रखडलेली सर्व कामं पूर्ण केली जातील आणि 25 मार्च अखेर संपूर्ण काम पूर्ण होईल असं आश्वासन दिलं. या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशारा कलाकारांच्या वतीनं अभिनेते आनंद काळे यांनी दिलाय. हे खरं तर जून-जुलैमध्ये कलेक्टर साहेबांनी सांगितलं होतं की आज मराठी रंगभूमी दिनाच्या दिवशी आम्ही काहीतरी एक छोटासा का विना प्रयोग करू शकू इथपर्यंतचं काम पूर्ण करून दिलं जाईल आणि ती कमिटमेंट पाळली गेली नाही. त्याच्याप्रमाणे काम पूर्ण झालं नाही म्हणून आम्हाला हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये किमान एका तासाचं का विना आम्ही इथे सादरीकरण करणार. त्याच्याशिवाय बाकी सगळ्यांनाच याची जाग येणार नाही. त्याच्याप्रमाणे काल कमिशनर मॅडम बरोबर मिटिंग झाली. त्यांनी बोलवून घेतलेलं होतं आमच्या शिष्टमंडळाला. मी, प्रसाद, किरण सगळेजणच होतो त्याच्यामध्ये. त्याच्यात त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की जो डिले झालेला आहे त्या संदर्भातली पहिल्या कॉन्ट्रॅक्टरची जी कामं आहेत ती 25 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आपण पूर्ण करून घेऊ. सेकंड नंबरचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याचं काम ऑलरेडी चालू झालेलं आहे. थर्ड आणि फोर्थ जे गोदरेजकडे दिलेलं आहे त्याच्यामध्ये लाईट्स आहे, साऊंड आहे, ऑडिटोरियममधलं जे काम आहे ते त्यांच्याकडे आहे. तर त्या संदर्भातली सॅम्पल्स वगैरे येतील आणि हे सगळं करून साधारण 25 मार्चच्या आसपास हे पूर्ण करायचा प्रयत्न आहे. आम्ही त्यांच्यावरती आत्ता विश्वास ठेवलेला आहे. ह्याच्या आधी पण बऱ्याचशा मिटिंग झाल्या आणि त्याच्यात बऱ्याचशा कमिटमेंट केल्या गेल्या पण त्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आमचं हे म्हणणं आहे की आत्ता ही जस्ट सुरुवात होती आमच्या आंदोलनाची. आत्ताही दिलेल्या कमिटमेंट जर पाळल्या गेल्या नाहीत तर आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करू ही कालच आम्ही त्यांना कल्पना दिली. दरम्यान उद्या महापालिकेमध्ये रंगकर्मी आणि महापालिका प्रशासन यांच्यात संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या कामाबाबत सूचना करण्यात येणार असल्याचं काळे यांनी सांगितलं. यावेळी किरणसिंह चव्हाण, प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे, सुनील माने, रोहन घोरपडे, महानगरपालिका उपशहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता अनुराधा वांड्रे यांच्यासह कलाकार, प्रेक्षक उपस्थित होते.
1000 पौर्णिमा पाहिलेल्या या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात जीवनातील परिपूर्णतेचा सन्मान झालाय अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा गौरव केला। कोल्हापुरात डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सिंहायन या आत्मचरित्राचंही प्रकाशन करण्यात आलं। दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा आणि सिंहायन या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज आयोजित करण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह अनेक मंत्री, खासदार आणि आमदार यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। याच कार्यक्रमात सिंहायन या त्यांच्या आत्मचरित्राचं देखील प्रकाशन करण्यात आलं। यावेळी पुढारीचे मुख्य संपादक म्हणून गेली अनेक दशकं कार्यरत असलेले डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या आयुष्यातील अनुभवांचा आणि पत्रकारितेतील संघर्षाचा परामर्श आपल्या भाषणात मांडला। आजचा हा दिवस कृतार्थ जीवन जगण्याचं समाधान देणारा दिवस आहे। कोल्हापूरच्या तांबड्या मातीनं, पंचगंगेच्या पाण्यानं मला निर्भय बनवलं असं सांगून साहित्य, शास्त्र, कुस्ती या सगळ्या विविधरंगी कोल्हापूरचं प्रतिबिंब पुढारीच्या माध्यमातून मांडल्याचं त्यांनी सांगितलं। पुढारी माझा श्वास आहे आणि पत्रकारिता माझा ध्यास आहे। माझ्या आयुष्याचं सिंहावलोकन मी सिंहायन या आत्मचरित्रातून मांडलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। ज्या कोल्हापूर नगरीत माझा जन्म झाला, ज्या पंचगंगेच्या पाण्यात जशी रग आहे तशी धगही आहे, ज्या पंचगंगेच्या तांबड्या मातीनं मला अन्यायाशी झुंजण्याची, ताठमानेनं जगण्याची आणि स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा दिली, निर्भीड पत्रकारासाठी लागणारी तलवारची धार माझ्या लेखणीला दिली, त्या करवीर नगरीचं महात्म्य किती वर्णन करावं। पण त्या करवीर नगरीबरोबरच या सगळ्या बसलेल्या करवीरकरांचं महात्म्य काही कमी नाही। कुस्तीची पंढरी म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे। या नगरीनं साहित्यिक, शास्त्रज्ञ देशाला दिलेले आहे। शौर्याची तेजस्वी परंपरा आहे। कोल्हापूरचं हे विविधांगी व्यक्तिमत्व, जसं कोल्हापूर मिसळ आहे ना, तसं या मिसळसारखं चमचमीत आणि चवदार आहे, चटकदार आहे। मग मला सांगा मित्रांनो, कोल्हापूरचं हे रोखठोक प्रतिबिंब कोल्हापुरात जन्मलेल्या पुढारीमध्ये निश्चित पडलं। काळाप्रमाणे माध्यमांची आयुध बदलत राहते, काळाप्रमाणे माध्यमांची आयुध बदलत राहते, मात्र पत्रकारितेचा आत्मा कोणता? पत्रकारितेचा आत्मा म्हणजे विश्वासार्हता। तर हे शाश्वत मूल्य बदलत नाही याचं मात्र आपण भान ठेवू। मित्रांनो, आज मी वयाची 80 वर्षे पूर्ण केली। तुम्हाला वाटत असेल की आता मी रिटायर कधी होणार, पण पत्रकाराच्या बाबतीत असं म्हणतात, जर्नलिस्ट मे गेट टायर्ड बट नेव्हर रिटायर्स। त्यामुळे मी काही रिटायर होणार नाही। मी माझ्या चिरंजीवाला योगेशला मला 75 वर्षे झाली त्यावेळेला चेअरमन करून टाकलं, पण मी आता संपादक आहे, नोकरीला आहे। तर त्यामुळं मी आता देखील मला मागं वळून पाहताना थक्क व्हायला होतं। केवढा हा आयुष्याचा प्रवास। मी सिंहाच्या चालीनं आयुष्यभर चालत नाही, पुढे वाटचाल त्याच दिमाखात चालू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1000 पौर्णिमा पाहिलेल्या या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात जीवनातील परिपूर्णतेचा सन्मान झाल्याचं सांगितलं। आम्ही जनतेचे पुढारी असलो तरी तुम्ही मात्र आमचे पुढारी आहात असं सांगून कोल्हापूर खंडपीठाचा प्रस्ताव आम्ही 1 महिन्यांपूर्वीच पाठवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली।
सापडलाच, पण त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तो अनेकांना या ठिकाणी दाखवला, हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतो की कोल्हापूरचे कुठलेही महत्त्वाचे प्रश्न, मग ऊस दराचा प्रश्न त्या ठिकाणी असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी टोल मुक्तीचा प्रश्न असेल किंवा खंडपीठ करण्याचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नामध्ये किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, प्रत्येक प्रश्नामध्ये रोखठोक भूमिका ही बाळासाहेबांची आपल्याला पाहायला मिळाली. पण मगाशी ते असं म्हणाले की मी नेता नाही, मी पुढारी आहे. तर नेता आणि पुढारी यातलं अंतर काय आहे? तर या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात ते आंदोलनात जरूर होते, पण त्या आंदोलनात असताना त्यांचा पुढाकार काय होता, तर त्यातनं मार्ग कसा निघेल, प्रश्न कसा सुटेल, हा प्रयत्न त्यांनी नेहमी केला. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढारीचं काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू असून पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात आणि सामाजिक चळवळींना पुढारीनं बळ दिल्याचं सांगितलं. लोकांच्या आसपास तिथं पुढारी जाऊन पोचतोय आणि त्यामुळं साहजिकच आपल्या सगळ्यांच्या अंतर्गतामध्ये त्यांनी स्थान आपलं करून दिले. मला असं राजीव गांधी देशाचे प्रधानमंत्री असताना मी राजीव गांधीला घेऊन पुढारीकरांच्या कार्यक्रमाला गेले. आणखी काही कार्यक्रमाला माझी उपस्थिती होती आणि त्या प्रत्येक वेळेस एकच गोष्ट बघायला मिळाली की नवीन लोकांना एकत्रित करून आपल्या विचाराचा विस्तार वाढेल कसा याची काळजी ही पुढारीकरांनी नेहमी घेतली. आणि त्यामुळे आज ते लोकभक्त महाराष्ट्राच्या सामान्य जनतेच्या अंतर्गतामध्ये ससा निर्माण करणारं हे झालेलं आहे. मला आनंद आहे की ते प्रदेशासाठी जे कष्ट ससांच्या दादांनी. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या कवितामय शैलीत वातावरण हलकं करत प्रतापसिंह जाधव यांना शुभेच्छा दिल्या. प्रतापरावांनी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची केलेली आहे 80-90. प्रतापरावांनी पत्रकारितेमध्ये अनेक लोकांची केलेली आहे 80-90. म्हणून तुम्ही पूर्ण केलेली आहे वर्ष 80. लोक तुम्हाला विचारताय तुमची तब्येत आहे कशी. लोक तुम्हाला विचारताय की तुमची तब्येत आहे कशी. तुम्ही सांगताय मी तर वर्ष केलेली आहे पूर्ण 80. कोल्हापूर आहे ज्यांचं गाव, कोल्हापूर आहे ज्यांचं गाव, ते आहे प्रतापराव. तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव, तुम्हाला फक्त आहे पत्रकारितेची हाव, म्हणून साऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजते तुमचं नाव. माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहिलेला पुढारी, माझ्या पाठीशी अनेक वेळेला उभा राहिला पुढारी, म्हणून मी 10 वर्ष केली पंढरीची वारी. हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी, हे सगळे नेते आलेले आहेत तुमच्या दारी, कारण तुम्ही पत्रकार आहात फार भारी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या विकासात पुढारी वृत्तपत्राचा सिंहाचा वाटा असल्याचं सांगितलं. बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब जाधव यांनी लेखणीला धार आणून समाजात रचनात्मक बदल घडवले असल्याचं त्यांनी म्हटलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर जाधव यांच्या कार्याचा गौरव करत निर्भीडपणा, सत्यनिष्ठा आणि लोकाभिमुख पत्रकारितेचा वारसा पुढारीनं जोपासलाय. अनेक प्रश्न उचलून धरत सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीचा महत्त्वाचा वाटा पुढारी ठरलाय असं सांगितलं. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या आजपर्यंतच्या कार्याचा गौरव करत कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचं नाव देण्याची आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकर करण्याची मागणी केली. श्री अंबाबाई मंदिर आराखडा, मिरज रेल्वे, कोल्हापूर विमानतळ धावपट्टी यामध्ये राज्य शासनानं लक्ष घालावं. सुमारे 1800 विकास कामांचे अर्ज माझ्याकडे प्रलंबित असून त्यासाठी शासनानं भरीव मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी पुढारीचे योगेश जाधव आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही मनोगत व्यक्त केली. या सोहळ्याला विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचं 4थं जिल्हा अधिवेशन कोल्हापुरात रविवारी उत्साहात पार पडलं. या अधिवेशनात आशा आणि गटप्रवर्तकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी आगामी 3 वर्षांसाठी नवीन जिल्हा कमिटीची घोषणाही करण्यात आली. कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवनात रविवारी सीटू प्रणीत कोल्हापूर जिल्हा आशा आणि गटप्रवर्तक संघटनेचं 4थं अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. या अधिवेशनाचं उद्घाटन सीटूचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरमा कांबळे यांनी आशा आणि गटप्रवर्तकांच्या समस्या मांडत आरोग्य विभागावर टीका केली. त्यांनी सांगितलं की जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आशांकडून सक्तीची कामं करून घेतली जातात आणि त्यांच्या मानधनाशिवाय अतिरिक्त जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. या अन्यायकारक धोरणाविरोधात सीटू लढा उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय. जिल्ह्यातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचं ठरवून हे अधिवेशन सशक्त संघटनात्मक एकतेचं प्रतीक ठरलंय. आगामी काळात या आंदोलनाची दिशा राज्यभर जाणवणार असे संकेत या अधिवेशनातून मिळालेत. सेक्रेटरी उज्ज्वला पाटील यांनी गेल्या 3 वर्षातील संघटनात्मक अहवाल तर कोषाध्यक्ष संगीता पाटील यांनी आर्थिक हिशेब अधिवेशनात सादर केला. याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. त्यानंतर 51 महिला आणि 4 पुरुष सदस्यांची नवीन जिल्हा कमिटी जाहीर करण्यात आली. गटप्रवर्तकांसाठी स्वतंत्र 25 महिला आणि 4 पुरुष सदस्यांची कमिटी स्थापन करण्यात आली. यावेळी शिवाजी मगदूम, चंद्रकांत यादव, सारिका पाटील, छाया काळे, विमल अत्तिगरे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केली. पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखान्यानं चालू वर्षी ऊस दर जाहीर न करताच कारखाना सुरू केलाय. चालू हंगामातील FRP-नुसार 3642 रुपये आणि गेल्या हंगामातील RSF-नुसार नफा ऊस उत्पादकांना देऊनच कारखाना सुरू करावा या मागणीचं निवेदन जय शिवराय किसान आणि शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीनं कारखाना प्रशासनाला देण्यात आलंय. पन्हाळा तालुक्यातील दत्त दालमिया साखर कारखान्यानं ऊस गळीत हंगाम सुरू केलाय. या कारखान्याची FRP-नुसार 3642 रुपये ऊस दर होत असताना कारखान्यानं 3525 रुपये दर जाहीर करून कायदा मोडलाय असा आरोप जयशिवराय किसान आणि शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेनं केलाय. वर्षभरात साखरेला आणि इतर उपपदार्थांना चांगला भाव मिळालाय. त्यामुळे शेतकरी संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे FRP अधिक 200 रुपये कारखान्याला देणं सहज शक्य आहे. शेतकरी संघटनेच्या मागणीवरून चालू हंगामातील दर जाहीर करावा, तसंच मागील हंगामातील RSF-नुसार मिळालेला नफा ऊस उत्पादकांना देऊनच साखर कारखाना सुरू ठेवावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन त्यांनी दालमिया कारखाना प्रशासनाला दिलं. येत्या काही दिवसात ऊस दरासंदर्भात तोडगा न निघाल्यास ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय. आज दालमिया कारखाना येथे शरद जोशी शेतकरी संघटना व जय शिवराय शेतकरी संघटना मिळून आम्ही एक निवेदन दिलेलं आहे. तरी चालू हंगामाची जी FRP बसेल त्याप्रमाणे आणि गेल्या वर्षीचे जे शिल्लक पैसे राहिलेले आहेत ते सुद्धा याने RFC प्रमाणे द्यायला पाहिजे. यासाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन सुद्धा दिलेलं आहे की RFC प्रमाणे गेल्या वर्षीचं काय राहिलेलं पैसे आणि ह्या वर्षीची जेवढी FRP बसेल त्याप्रमाणे आम्ही सर्व FRP आधी पूर्ण करू असं म्हणल्यानंतरच आम्ही बाकीचं आंदोलन थोडं थांबवलेलं आहे. आणि हे जर काय नाही दिलं तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे. पूर्ण ऊस वाहतूक थांबवणार आहे.
शासन नियमानुसार चालू वर्षीच्या गळीत हंगामात FRP प्रमाणे जो दर होईल तो देण्यास आम्ही बांधील आहोत. तसंच मागील वर्षीच्या RSFनुसार नफा ऊस उत्पादकांना देऊ असं आश्वासन कारखान्याचे जनरल मॅनेजर श्रीधर गोसावी यांनी दिले. दालमिया साखर कारखाना गेल्या वर्षीचा जो ऊसाची रिकव्हरी आणि याच्याप्रमाणे जो FRP बसते, शासन जे आम्हाला FRP कळवलं त्याप्रमाणे आम्ही द्यायला तयार आहोत. आणि गेल्या वर्षीचा जो आहे तो RSF प्रमाणे जो काय हिशोब आहे त्याप्रमाणे तयार. यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शरद जोशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील, गब्बर पाटील, नाना इंगळे, युवराज अडनाईक, हिंदूराव पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. उसाला प्रतिटन 3,461 रुपये देणार असल्याचं फराळे इथल्या ओंकार शुगरचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी जाहीर केलंय. ते कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या ओंकार शुगरच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी उत्कृष्ट काम करणारे तोडणी वाहतूकदार, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी ओंकार शुगर हा राधानगरी तालुक्यातील एकमेव औद्योगिक प्रकल्प असल्याचं सांगितलं. या औद्योगिक प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीबरोबर शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा प्रयत्न असतो. यावर्षी कारखान्याकडे येणाऱ्या उसाला प्रतिटन 3,461 रुपये देणार असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक शत्रुघ्न पाटील यांनी ओंकार ग्रुपकडून 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिल्याचं सांगितलं. यावेळी रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर तानाजीराव चोरगे, SK पाटील, ज्ञानदेव पाटील, नंदकिशोर सूर्यवंशी यांचीही भाषणं झाली. या कार्यक्रमाला वैशाली डवर, सुवर्णा परीट, संदीप डवर, शशिकांत कांबळे, बाळकृष्ण चव्हाण, वसंत डवर, विश्वास आरडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. घरावर जप्ती आल्याचा बनाव करत उसने घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या चौघांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील सुनील बलुगडे आणि वैभव बलुगडे या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. याबाबतची फिर्याद कोडोलीमधील चंद्रकांत यादव महापुरे यांनी दिली होती. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चंद्रकांत यादव महापुरे यांची कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या सुनील बलुगडे यांच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत सुनील बलुगडे, त्यांचा मुलगा वैभव सुनील बलुगडे, मुली पूजा आणि प्राजक्ता बलुगडे यांनी आम्ही आर्थिक अडचणीत आहोत, आमच्या घरावर बँकेनं जप्ती आणली आहे, त्यासाठी आर्थिक मदत करा अशी विनवणी यादव महापुरे यांच्याकडे केली. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2024 रोजी महापुरे यांनी सुनील बलुगडे यांच्या खात्यावर 2 लाख रुपये ऑनलाईन पाठवले. पुन्हा 6 एप्रिल 2025 रोजी 50,000, 7 एप्रिल 2025 रोजी 50,000 आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी 50,000 असे एकूण 3.5 लाख रुपये बलुगडे कुटुंबियांनी महापुरे यांच्याकडून घेतले. या मोबदल्यात 2 धनादेश सह्या करून दिले. महापुरे यांनी पैशाचा तगादा लावल्यावर बलुगडे कुटुंबियांनी वेळोवेळी मुदत मागून घेत बँकेत चेक भरण्याची विनंती महापुरे यांना केली. अखेर पैसे मिळत नसल्यानं महापुरे यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी सुनील बलुगडे, वैभव बलुगडे, पूजा आणि प्राजक्ता बलुगडे या चौघांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय. सुनील नरेश बलुगडे बोरवडे यांनी माझ्याशी त्यांचे पाहुणे वडणगे रोहिणी जितकर यांच्या मार्फत संपर्क केला. रोहिणी जितकरनी मध्यस्थी केली आणि त्यांना बँकेनं कुठल्या तरी त्यांच्या घरावरती सील केलेलं आहे म्हणून मला पैसे देण्याची विनंती केली. मग मी त्यांना माणुसकी म्हणून मी बाहेरून ॲडजस्टमेंट करून घेतले आणि 2024 फेब्रुवारीमध्ये त्यांना 2 लाख रुपये RTGS मारले आणि 1.5 लाख रुपये मी त्याला गुगल पे, फोनपेवरनं करून टाकले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी मला सांगितले की पैसे तुम्हाला मी परत देतो, तोपर्यंत माझा चेक तुमच्यावर ठेवा, मी पैसे देऊन चेक परत घेतो, परंतु चेक भरू नका बँकेत. मी वारंवार त्याला मागणी केली परंतु त्यांनी उडवडीच उत्तर दिली. मला धमक्या द्यायला चालू केलं ब्लॅकमेलच्या आणि म्हणून माझा नाविलाज झाला. मी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोडोली पोलिसांनी दोघांपैकी सुनील बलुगडे आणि वैभव बलुगडे या दोघांना ताब्यात घेतलंय.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कागल तालुक्यातील कुर्णी इथल्या श्री हाल सिद्धनाथ देवस्थानची वार्षिक यात्रा आज पालखी सोहळ्यानं सुरू झाली। दिवाळीनंतर होणारी ही यात्रा परिसरातील ग्रामस्थांसाठी एकोप्याचा उत्सव ठरते। कागल तालुक्यातील कुर्णी इथल्या श्री हालसिद्धनाथ देवस्थानची वार्षिक यात्रा प्रारंभ आज पारंपरिक विधींनी कर बांधणी आणि पालखी सजवून झाला। नवसाला पावणारे देवस्थान म्हणून हालसिद्धनाथ देवस्थान प्रसिद्ध असून यात्रेनिमित्त कोल्हापूर आणि कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत। श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोपा याचं दर्शन घडवणारी कुर्णी यात्रा आहे। मंदिराच्या पूजेचा मुख्य अधिकार विनायकराव पाटील आणि रावसाहेब पुजारी यांच्याकडे आहे। सायंकाळी यात्रा समिती, देशप्रेमी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं माऊली संगीत सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे। मुख्य धार्मिक सोहळा शुक्रवारी सायंकाळी होणार आहे। या दिवशी जागर, नैवेद्य आणि दंडवत सोहळे पार पडतील। सायंकाळी 7 वाजता रावसाहेब पुजारी यांच्यासह अश्व आणि मानकरी मंडळींचं तर रात्री 8 वाजता गुरुमाऊली कृष्णात डोणे यांचं मानकरी मंडळासह आगमन होईल। मध्यरात्रीपासून जागरण सुरू होऊन पहाटे 4च्या सुमाराला गुरुमाऊली कृष्णात डोणे यांची पारंपरिक भाकणूक होईल। कागल तालुक्यातील खडकेवाडा इथं योगेश स्पोर्ट्सच्या वतीनं दीपावली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या। या स्पर्धांना महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली। पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली। या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं चर्चा झाली। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार जयंत आसगावकर आणि व्ही.बी. पाटील उपस्थित होते। आज त्रिपुरारी पौर्णिमेला करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील शेवटचा काकडा संपन्न झाला। गेल्या 16 दिवसांपासून काकडा सुरू असून आज पहाटे 2 वाजता सनईच्या मधुर सुरात काकडा मंदिरावर प्रज्वलित करण्यात आला। मुख्य शिखरानंतर मंदिरातील इतर देवतांपुढे काकडा फिरवून पितळी उंबऱ्यावर कापूर लावून देवीचा मुख्य गाभारा दर्शनासाठी 3 वाजता खुला करण्यात आला। सनईचा मंद सूर आणि नगारा वाजवत हा सोहळा संपन्न झाल्यानंतर देवीची काकड आरती करण्यात आली। आज अंबाबाईची अलंकारिक रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती। मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आल्यानं मंदिर आणि परिसर उजळून निघाला। 10वी आणि 12वीच्या परीक्षा फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहेत। या अनुषंगानं एसएससी एचएससी कोल्हापूर विभागीय मंडळाच्या वतीनं संबंधित परीक्षा केंद्रांना भौतिक आणि तांत्रिक सुविधा पुरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। यामध्ये सीसीटीव्ही, संरक्षक भिंत, जनरेटर, स्वच्छतागृह अशा विविध सुविधांचा समावेश आहे। याची पूर्तता करण्यात आली नाही तर परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेला येत्या फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे। यामध्ये 10वीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च दरम्यान तर 12वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे। त्यामुळे परीक्षा केंद्रावरील भौतिक आणि तांत्रिक सुविधांचा आढावा घेतला जातोय। यामध्ये फक्त आवारातच नाही तर प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही अनिवार्य आहे। संरक्षक भिंत, जनरेटर, सुस्थितीतले फर्निचर अशा विविध सुविधांचा समावेश आहे। या सर्व सुविधांची सध्या तपासणी सुरू आहे। याचा 7 नोव्हेंबरला तपासणी अहवाल प्राप्त होणार आहे। जे परीक्षा केंद्र याची पूर्तता करणार नाहीत त्यांची केंद्र मान्यता रद्द करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे। परीक्षा केंद्र परिसरात आणि जिथे परीक्षा होणार आहे अशा प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही लावणं हे बंधनकारक केलेलं आहे। त्याचप्रमाणे परीक्षा केंद्रासाठी पक्की भिंत, कंपाऊंड वॉल असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे पुरेशा संख्येमध्ये बेंचेस सुस्थितीमध्ये असणं आवश्यक आहे। शिवाय ज्या खिडक्या आहेत त्या खिडक्यांना सुद्धा जाळ्या लावलेल्या असल्या पाहिजेत आणि विद्यार्थी संख्येनुसार मुलामुलींसाठी स्वतंत्रपणे स्वच्छतागृह आणि मुबलक पाणी असावं। याशिवाय परीक्षा केंद्रावर
जनरेटर किंवा इन्व्हर्टरची व्यवस्था असावी, अशा सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही विभागीय मंडळानं 17 ऑक्टोबर रोजी सर्व कोल्हापूर विभागीय मंडळाअंतर्गत सर्व केंद्रांना तशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्याची पूर्तता करण्यासाठी सांगितलेलं आहे. जी केंद्र या भौतिक आणि तांत्रिक सुविधा पूर्ण करणार नाहीत त्यांची मान्यता रद्द करण्याच्या ही सूचना दिलेल्या आहेत. कोल्हापूर विभागाच्या अंतर्गत सातारा, सांगली आणि कोल्हापूर असे 3 जिल्हे येतात. यातील 10वीच्या परीक्षा केंद्राचा विचार केला तर सातारासाठी 116, सांगलीसाठी 103 आणि कोल्हापूरसाठी 138 असे एकूण 357 परीक्षा केंद्र आहेत. तर 12वीसाठी साताऱ्यात 52, सांगलीमध्ये 51 आणि कोल्हापूर 73 असे एकूण 176 परीक्षा केंद्र आहेत. दरम्यान यावर्षी भयमुक्त, कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्यासाठी विभागीय मंडळानं आत्तापासूनच कंबर कसली आहे. करवीर तालुक्यातील खुपेरे इथल्या मंगेश माने यांनी शाळेच्या व्हरांड्यात तुळईला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास हा प्रकार समोर आला. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. करवीर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. करवीर तालुक्यातील सांगरूळ इथं रस्त्यावरील खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्यानं सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुगडे यांनी परिसरातील नागरिकांना बोलावून हे काम बंद पाडलं. ठेकेदार शुभम खाडे यांनी मात्र काम योग्य प्रकारे सुरू असल्याचा दावा केलाय. करवीर तालुक्यातील सांगरूळ गावातील रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली आहे. रस्त्यांवरील खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. सांगरूळ फाटा ते सांगरूळ हा 5 किलोमीटरचा रस्ता दळणवळणासाठी मुख्य रस्ता आहे. परिसरातील खाटांगळे, आमशी, पासार्डे, बोलोलीसह अनेक गावांचा हा मुख्य मार्ग आहे. तसंच ऊस वाहतूकही याच मार्गावरून होत असते. याच मुख्य मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय. इथून प्रवाशांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागतेय. हे खड्डे बुजवण्याचं काम ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालं होतं. मात्र आता पुन्हा खड्डे उखडल्यानं हे खड्डे भरण्याचं काम सुरू आहे. मात्र खड्डे भरताना डांबर न टाकता केवळ खडी टाकून सभोवती डांबर टाकण्याचं काम सुरू होतं. निकृष्ट प्रकारे काम सुरू असल्याची बाब लक्षात येताच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुगडे यांनी परिसरातील नागरिकांना बोलवून हे काम बंद पाडलं. काम व्यवस्थित करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रकाश मुगडे यांनी दिलाय. मागाशी तिथं विनंती करून गेलतो की तुम्ही डांबर व्यवस्थित वापरा. डांबर व्यवस्थित वापरले खडी निघणार नाही. तरी पण एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला मी फोन लावून सुद्धा परत काम तसंच चालू आहे. त्यामुळं म्हणजे अतिशय वाईट घटना आहे. त्यामुळे ह्या गोष्टीचा मी निषेध करतो आणि परत हे दुरुस्ती नाही झाली तर मात्र 2-3 दिवसांनी आम्ही सर्वपक्षीय महायुतीचा आम्ही इथं या ठिकाणी आम्ही आंदोलन करू. याबाबत कंत्राटदार शुभम खाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही नियमानुसारच उत्कृष्ट पद्धतीनं खड्डे भरण्याची कामं करत असल्याचा दावा केलाय. यावेळी पुंडलिक पाटील, प्रकाश शिपेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या दिशेनं अज्ञातांनी फेकल्या उसाच्या कांड्या. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावाधाव. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत दैनिक पुढारीचे संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा. शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आवाहन. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या ज्येष्ठ नेते शरद पवारांची महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली भेट. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं भेटीत झाली चर्चा. आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो पणत्यांनी उजळला पंचगंगेचा नदी घाट. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज फॉलो करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.